सैतानानं अनेक दरवाजे बंद केले होते 2025 मध्ये, पण परमेश्वर या 2026 मध्ये प्रत्येक बंद दार उघडणार आहे. आणि तुम्ही आश्चर्यचकित व्हाल की एक एक अशक्य दरवाजे जे बंद होते, जे तुमच्यासाठी कठीण होतं आणि तुमच्यासाठी अशक्य होतं, तेच दार परमेश्वर पहिला उघडणार आहे. हे वचन हे तुमच्या हृदयात साठवून ठेवा, हे वचन तुमच्या मनात ठेवा. प्रगती 3:8 हे पाठ करा, कारण येशू स्वतः त्या वचनात म्हटलेलं आहे, पहा मी तुझ्यापुढे दार उघडून ठेवलं आहे, ते कोणी बंद करणार नाही. देवाच्या वचनाकडे जाऊया आणि जे देवानं वचन दिलेलं आहे ह्या वर्षासाठी, आणि त्या वर्षासाठी मी देवाला धन्यवाद देतो. 2026 हे वर्ष की देवानं आपल्याला दाखवलेलं आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना ह्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि जे देवानं वचन दिलेलं आहे ह्या वर्षासाठी, ते वचन आम्ही वाचणार आहोत. ते प्रगटीकरण याचा 3वा अध्याय आणि 8वं वचन. प्रगटीकरण 3:8. आणि ह्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत, पहा मी तुझ्या पुढे दार उघडून ठेवलं आहे, ते कोणी बंद करू शकत नाही. तुला शक्ती थोडी आहे, तरी तू माझे वचन पाळलेस व माझे नाव नाकारले नाहीस. हालेलुया. आणि ह्या वचनात सांगितलेलं आहे की पहा मी तुझ्या पुढे दार उघडून ठेवले आहे, ते कोणी बंद करू शकत नाही. प्रेज गॉड. हालेलुया. तर प्रियानो, हे देवानं वचन मला दिलेलं आहे आणि हे वचन प्रभू येशू ख्रिस्त फिलाडेल्फिया मंडळीला सांगत आहे. आणि हे फक्त त्याच मंडळीला नाही, तर आज हे वचन निप्पाणी मंडळीला आणि बेळगाव मंडळीला सुद्धा आहे. आणि स्वतः येशू म्हणत आहे की पहा मी तुमच्या पुढे दार उघडून ठेवले आहे, ते कोणी बंद करू शकणार नाही. हालेलुया. प्रियानो, येशू ह्या वर्षामध्ये तुमच्या आणि माझ्यासाठी देवानं दार उघडलेलं आहे. आणि हे वचन, हे जे वर्ष आहे, मी जाहीर करत आहे की 2026 द इयर ऑफ डोर ओपनिंग. हालेलुया. आणि हे वचन आहे, हे जे वर्ष आहे 2026, हे दार उघडण्याचं वर्ष आहे. आपण सर्वजण म्हणूया, दार उघडण्याचं वर्ष, दार उघडण्याचं वर्ष. येशू म्हणतोय की पहा मी तुझ्या पुढे दार उघडलं आहे आणि ते दार कोणीच बंद करू शकणार नाही. हालेलुया. तर प्रियानो, तुमच्या आणि माझ्यासाठी आनंदाची बातमी आहे की ह्या 2026 मध्ये परमेश्वर प्रत्येक कुटुंबासाठी आणि प्रत्येक जीवनासाठी अनेक दरवाजे ओपन करणार आहे. हालेलुया. आणि परमेश्वराचं अद्भुत काम तुम्ही पाहणार आहात. आणि ह्या 2026 मध्ये तुमच्यासाठी सैतानानं अनेक दरवाजे बंद केले होते 2025 मध्ये, पण परमेश्वर या 2026 मध्ये प्रत्येक बंद दार उघडणार आहे. हालेलुया. आणि तुम्ही आश्चर्यचकित व्हाल की एक एक अशक्य दरवाजे जे बंद होते, जे तुमच्यासाठी कठीण होतं आणि तुमच्यासाठी अशक्य होतं, तेच दार परमेश्वर पहिला उघडणार आहे. हालेलुया. आणि म्हणून हे वचन हे तुमच्या हृदयात साठवून ठेवा, हे वचन तुमच्या मनात ठेवा. प्रगती 3:8 हे पाठ करा, कारण येशू स्वतः त्या वचनात म्हटलेलं आहे, पहा मी तुझ्या पुढे दार उघडून ठेवलं आहे, ते कोणी बंद करणार नाही. हालेलुया. सैतानानं अनेकदा आमची दरवाजे बंद करण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक दार परमेश्वर ह्या 2026 मध्ये उघडणार आहे. प्रियानो, त्या दरवाजानं प्रवेश करायला तुम्ही तयार आहात काय? हालेलुया. परमेश्वराची इच्छा आहे की परमेश्वर जे दार उघडणार, त्या दरवाजानं आपल्याला प्रवेश करायचा आहे. आणि त्या दरवाजामध्ये परमेश्वराचे आशीर्वाद आपल्यासाठी वाट बघत आहेत. हालेलुया. आणि प्रियानो, हे दरवाजे, खुले दरवाजे, ओके, खुले दरवाजे म्हणजे काय? जो परमेश्वर दरवाजा उघडत आहे, ते खुले दरवाजा म्हणजे काय? खुले दरवाजा म्हणजे देवाच्या संधी, देवाचं मार्गदर्शन, देवाची कृपा आणि दैवी प्रवेश. आणि परमेश्वर या नवीन वर्षामध्ये प्रत्येकाला अनेक संधी देणार आहे, नवीन संधी देणार आहे. आणि परमेश्वर नवीन मार्गदर्शन करणार आहे, आणि परमेश्वर नवीन कृपा करणार आहे, आणि दैवी प्रवेश आपण देवाच्या दरवाजानं आपण करणार आहोत. हालेलुया. प्रेज गॉड. हे वर्ष कसलं आहे? दार उघडण्याचं वर्ष आहे. सर्वजण म्हणा, दार उघडण्याचं वर्ष. याचा अर्थ हा आहे की अनेक दरवाजे येशू आमच्यासाठी उघडणार आहे. तर प्रियानो, देव असे दरवाजे उघडतो की ते कोणीच बंद करणार नाही. कुठला मनुष्य बंद करू शकणार नाही, कुठली परिस्थिती बंद करू शकणार नाही, कुठला सैतान बंद करू शकणार नाही. हालेलुया.
कारण त्या दरवाजानं आपल्याला जायचं आहे आणि परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करणार आहे. प्रेज गॉड. तर प्रियानो, असे अनेक दरवाजे आहे की परमेश्वर आमच्यासाठी ओपन करणार आहे. तर कोणकोणते दरवाजे? तर परमेश्वर सेवेसाठी दरवाजा उघडणार आहे. पहिली गोष्ट, सेवेसाठी दरवाजा. प्रियानो, 1 कोरिंथ 16:9 मध्ये म्हटलेलं आहे, कारण मोठे व कार्य साधण्याजोगे द्वार माझ्यासाठी उघडले आहे आणि विरोध करणारे पुष्कळच आहेत. तर ह्या ठिकाणी पौल म्हणत आहे की मोठे व कार्य साधण्याजोगे दार माझ्यासाठी देवानं उघडलेला आहे. पौल म्हणतोय सेवेसाठी दार उघडलंय. आणि हे कुठे दार उघडलंय की हे देवाने पौलासाठी इफिस येथे सेवा करण्यासाठी दार उघडलं, इफिस या शहरामध्ये. आणि त्या इफिस शहरामध्ये मंडळी नव्हती प्रियानो, पण देवानं पौलासाठी ते दार उघडलं. त्या शहरामध्ये, इफिस शहरामध्ये सेवा चालू झाली आणि मग त्या ठिकाणी मंडळी तयार झाली. आणि म्हणून आज आम्ही बायबलमध्ये पौलाचे इफिसकरास पत्र हे पत्र आपण वाचतोय. म्हणजे देवानं दार उघडलं सेवेचं आणि त्या इफिस मध्ये मंडळी तयार झाली. देवानं सेवेसाठी दार उघडलं. प्रियानो, तुम्ही जर वाचत गेला, पुढे सांगितलेलं आहे की 2 कोरिंथ 2:12 मध्ये आपण वाचतो की असो, मी ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्यासाठी त्रोआस आल्यावर माझ्यासाठी प्रभूच्या ठाई दार उघडले. बघा, पहिल्यांदा इफिस मध्ये दार उघडलं सेवेसाठी आणि ह्या वचनात सांगितलंय त्रोआस हे ठिकाणाचं नाव आहे. आणि त्या ठिकाणामध्ये सेवा नव्हती, मंडळी नव्हती, विश्वासणारे लोक नव्हते. परंतु पौल ह्या ठिकाणी म्हणतोय की मी जाऊन त्या ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्यासाठी त्रोआस या शहरामध्ये, ठिकाणामध्ये देवानं दार उघडलं आणि मग त्या ठिकाणी सेवा चालू झाली. प्रियानो, ह्यातून मला काय सांगायचं आहे की निपाणीमध्ये परमेश्वर अनेक सेवेसाठी दार उघडणार आहे. हालेलुया. ज्या ठिकाणाहून, ज्या गावाहून इथं लोक येत नाहीत, त्या ठिकाणाहून इथं लोक येणार आहेत. हालेलुया. नवीन ठिकाणामध्ये देव सेवा चालू करणार आहे. निपाणीमध्ये नवीन नवीन गल्लीमध्ये, नवीन नवीन कॉलनीमध्ये, नवीन नवीन नगरामध्ये परमेश्वर आपल्यासाठी दार उघडणार आहे आणि आपण जाऊन सुवार्ता सांगणार आहे, जसं पौलाने केलं. हालेलुया. देव सेवेसाठी दार उघडणार आहे ह्या निपाणीत. अनेक ठिकाणी आज आपली ह्या ठिकाणी शिंदेनगरमध्ये जी मंडळी आपली आहे तिथं प्रार्थना आहे, पण अशा प्रकारे परमेश्वर अनेक नवीन ठिकाण आपल्याला देणार आहे आणि त्या ठिकाणी परमेश्वर दार उघडणार आहे. आणि त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की नवीन लोक असतील. हालेलुया. आणि परमेश्वर आपल्याला देणार आहे, अनेक दार सेवेचं उघडणार आहे. आम्हाला नवीन ठिकाणी, नवीन गावात परमेश्वर घेऊन जाणार आहे सेवेसाठी. प्रियानो, काय तुम्ही तयार आहात? कारण देवानं प्रत्येक जो दार उघडणार त्या दरवाजानं आपल्याला प्रवेश करायचा आहे आणि त्या दरवाजानं गेलो तरच आमचं जीवन आशीर्वादित होणार आहे. हालेलुया. तर हे वर्ष आहे, दार उघडण्याचं वर्ष आहे आणि परमेश्वर ह्या वर्षात अनेक दरवाजे ओपन करणार आपल्यासाठी. तर दुसरी गोष्ट आहे, पहिली गोष्ट आपण पाहिलं की सेवेसाठी परमेश्वर दार उघडणार आहे. आता दुसरी गोष्ट आहे की परमेश्वर आणखीन कोणतं दार उघडणार आहे आमच्यासाठी. या 2026 मध्ये परमेश्वर देव पुरवठा आणि आशीर्वादाचं दार देखील उघडणार आहे. हालेलुया. अनेक पुरवठा आणि आशीर्वाद, अनेक आशीर्वादाचं दार उघडणार आहे. प्रियानो, तुम्ही खरे आशीर्वाद कदाचित पाहिले नसाल. तुमच्या जीवनामध्ये अनेक टेन्शन, निराशा, दुःख, आजार, कदाचित तुम्ही परिस्थितीला कंटाळला असाल आणि तुम्ही खरे आशीर्वाद तुम्ही पाहिला नसाल. परंतु परमेश्वर या 2026 मध्ये आशीर्वादाचं दार उघडणार आहे. हालेलुया. पुरवठ्याचा दार उघडणार आहे. अनेकदा तुम्ही काटकसर करून जीवन जगला, अनेकदा तुम्ही ऍडजस्ट करून जीवन जगला, परंतु ऍडजस्ट करण्याचे दिवस आता संपले. हालेलुया. काटकसर करायचे दिवस संपले. परमेश्वर दार आमच्यासाठी उघडणार आहे आणि परमेश्वर आम्हाला पुरवठा करणार आणि अनेक आशीर्वाद आमच्या जीवनात येणार आहेत. प्रियानो, मलाकी 3:10 मध्ये म्हटलेलं आहे, मलाकी 3:10, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा, म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढ्या आशीर्वादांचा तुमच्यावर वर्षाव करतो की नाही याविषयी माझी प्रचिती पहा. हालेलुया. परमेश्वरचे दरवाजे बंद झाले की परमेश्वराचा दरवाजा उघडला जातो, लक्षात ठेवा. हालेलुया. अनेक जण लोक सगळीकडे प्रयत्न करतात, अनेक जण त्रासामध्ये असताना, आजारामध्ये असताना सगळीकडे प्रयत्न करतात. ओके, आमच्यामध्ये मनोज ब्रदर आहेत, त्यांच्या जीवनावरती बदनावतीत फार, आणि त्यांनी बरं होण्यासाठी बरेच ठिकाणी गेले,
बरेच ठिकाणी गेले, बरेच लोकांचे दरवाजे ठोकले, परंतु त्यांच्या जीवनात काय झालं नाही. दोघं भाऊ फार बंधनामध्ये होते, त्रासामध्ये होते, आणि दोघा भावांना ॲट अ टाइम एकाच वेळेला त्यांना त्रास व्हायचा. आणि जरी ती वेगवेगळ्या ठिकाणी असले, जेव्हा ह्यांना त्रास व्हायला सुरू व्हायचा, सेम त्यावेळेला तिकडं त्यांना त्रास व्हायचा. आणि अशी बंधनं त्यांच्यामध्ये होते, आणि त्यांना बरं व्हायचं होतं, त्यांचं डोकं काम करत नव्हतं, आणि त्यांच्या हातापायातली शक्ती निघून जायची, काम करूशी वाटत नव्हतं, ते झोपून टाकायचे तासंतास, त्यांच्या हातातनं काम होत नव्हतं. परंतु प्रियानो, त्यांच्यासाठी बाकीचे सर्व दरवाजे बंद होते, परंतु येशूचा दरवाजा त्यांच्यासाठी उघडा होता. हालेलुया. आणि येशूच्या दरवाजानं ते येशूकडे वळले, आणि येशूच्या दरवाजानं आत प्रवेश केला, आणि प्रियानो, त्यांचं बंधन सगळं तुटलं गेलं. आज दोघी भाऊ आज आशीर्वादित आहेत. देवाने त्यांना आरोग्य दिलेलं आहे, त्यांना मुक्ती दिलेली आहे. प्रेज गॉड. प्रियानो, लक्षात घ्या, बाकीचे सर्व दरवाजे बंद होतील, पण येशूचा दरवाजा कधी बंद नसतो. आणि येशू म्हणतो, अहो कष्टी आणि भाराक्रांत जनो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. हालेलुया. प्रियानो, चिंता करू नका ज्या त्रासात तुम्ही आहात, चिंता करू नका तुम्ही ज्या बंधनात आहात, चिंता करू नका तुम्ही ज्या संकटामध्ये अडकलाय, ज्या आजारात तुम्ही अडकलाय. तुमच्या जीवनात शांती नसेल, घरात शांती नसेल, घरात किरकिर असेल, परंतु येशू तुम्हाला शांती द्यायला तयार आहे. येशूचा दरवाजा उघडा आहे. प्रेज गॉड. आणि 2026 मध्ये ऑलरेडी देवानं तुमच्यासाठी दरवाजा उघडलाय. हालेलुया. कारण येशू स्वतः म्हटलंय, पहा, प्रगटी 3:8. लक्षात ठेवा, सगळ्यांनी पाठ करून ठेवा. प्रगटी 3:8 मध्ये म्हटलंय की येशू म्हणतोय, पहा. काय पहा? तुझ्यासाठी दार उघडलाय, ते कोण बंद करू शकणार नाही. येशू असा नाही म्हटला की जा आणि दरवाजा उघड. येशू म्हटला, पहा, मी दरवाजा उघडलाय. हालेलुया. आणि तो दरवाजा आता कोण बंद करू शकणार नाही. हे परमेश्वराचं येशूचं कार्य आहे. ह्या वर्षामध्ये देव आकाश कपाटी उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वादांचा वर्षाव आमच्यावरती तो परमेश्वर करणार आहे. हालेलुया. देवाचा आशीर्वाद घ्यायला तयार आहे. हालेलुया. हा 2026 वर्ष आपल्यासाठी टर्निंग पॉइंट असणार आहे. हालेलुया. हे टर्निंग पॉइंट असणार आहे, आणि तुम्ही विश्वासाने वचन स्वीकारा प्रियानो, आणि हे तुम्ही खरंच या वर्षात आशीर्वादित होणार आहात. प्रेज गॉड. जी कामं मागच्या वर्षी झाली नाही ना, ती प्रत्येक काम या वर्षात होणार आहे. हालेलुया. कारण परमेश्वर दार उघडलाय. हालेलुया. परमेश्वरानं दार उघडलेला आहे. हे देवाचं अद्भुत कार्य आहे. प्रेज गॉड. आता मी 2 गोष्टी सांगितल्या. तिसरी गोष्ट आहे की आणखीन कुठला दरवाजा परमेश्वर उघडणार आहे. तर तिसरी गोष्ट आहे की देव आर्थिक आशीर्वादाचा दरवाजा उघडणार आहे. आर्थिक आशीर्वाद. हालेलुया. आता हे अद्भुत आहे. हे एक वचन तुम्हाला सांगतो, आणि हे वचनामध्ये परमेश्वर काय म्हणतो पहा. कोण? परमेश्वर. यशाया 45:2 आणि 3 वचन. यशाया 45:2 आणि 3 या ठिकाणी सांगितलेलं आहे की परमेश्वर त्याला म्हणतो, मी तुझ्या पुढे चालेन व उंच सखल असलेले सपाट करीन, आणि मी पितळी दरवाजे फोडून त्यांचे तुकडे करीन, लोखंडाचे आडसर मोडून टाकीन, तुला अंधारातील निधी व गुप्त स्थळी लपलेले धन देईन. हालेलुया. म्हणजे तुला समजेल की तुला तुझ्या नावाने हाक मारणारा मी परमेश्वर इस्रायलचा देव आहे. हालेलुया. हा, इथं अद्भुत परमेश्वर सांगत आहे. इथं देव एक दार उघडत आहे. कसलं दार? आर्थिक आशीर्वादाचं दार. आर्थिक आशीर्वादाचं दार. आणि हे बघा, या ठिकाणी सुंदर परमेश्वर काय म्हणतो. तो म्हणतोय की मी तुझ्या पुढे चालेन. कोणाच्या पुढे? तुमच्या पुढे मी चालेन. देव म्हणतोय. तो म्हणत नाही तुझा, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या पुढे मी चालेन. हॅलो. तो म्हणतोय मी तुझ्या पुढे चालेन व उंच सखल असलेले. आता मार्गात चालत असताना आता देव येशू आमच्या पुढे चाललाय. आम्ही कोणाच्या मागे चाललोय? येशूच्या मागे. मग आता येशू देव परमेश्वर म्हणतात उंच सखल. समजा आलं उंच सखल हे काय आहे? उंच सकल हे आमच्या जीवनात येणारे अडथळे आहेत, संकट आहे, दुःख आहे. मग पुढे जाणारा ते संकट, दुःख, उंच सकल पहिला कोणाला लागणार? आमच्या पुढे जो असणार त्याला पहिला लागणार. हालेलुया. म्हणून येशू म्हटला मी तुझ्या पुढे पहिला चालतो. हालेलुया, हालेलुया.
तो म्हटला नाही तू जा पुढे, मी तुझ्या मागे येतो, चिंता करू नकोस. नाही, उंच सकल लागणार हे येशूला माहिती आहे, देवाला परमेश्वराला माहिती आहे. म्हणून येशू म्हणाला की मी तुझ्या पुढे चालेन, तू माझ्या मागे चाल. आणि जर मला उंच सकल लागलं, एखादं संकट आलं, एखादा डोंगर दुःखाचा लागला, तर मी सपाट करीन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तो म्हणतोय मी सपाट करतो आणि सपाट रोडवरून तू माझ्या मागे चालत दे. हालेलुया, सपाट रोडवरून तू माझ्या मागे चालत दे. हे देव परमेश्वर 2026 मध्ये अशा प्रकारे कार्य करणार आहे. हालेलुया. आणि पुढे सांगितलं एवढंच नाही प्रियानो, तो म्हणतोय उंच सकल मी सपाट करीनच करीन. हॅलो, उंच सकल मी काय करीन, सपाट करीनच करीन. पुढे आणि काय म्हणतोय, मी पितळी दरवाजे फोडून त्याचे तुकडे करीन. हो, पुढचा एक दरवाजा लागणार आहे. सकल डोंगर झाल्यानंतर सपाट केल्यावर पुढे एक दरवाजा लागणार आहे. तो कसला असणार आहे, पितळ्याचा असणार आहे. प्रियानो, लाकडाचं फुटून जाते लगेच, पितळाचं जरासं कठीण असते तोडायला. हालेलुया, हे देवाला पण माहिती आहे. म्हणून देवाला माहिती आहे की हा पितळाचा दरवाजा तू फोडू शकणार नाहीस. तू चिंता करू नकोस, मी तुझ्या पुढे चालेन, तू माझ्या मागे. हालेलुया. जर का पितळाचा दरवाजा पुढे लागला तर मी काय करीन, तो फोडून मी तुकडे करून टाकीन. हालेलुया, तो फोडून तुकडे करीन आणि तो दरवाजा उघडा करीन मी तुझ्यासाठी. हालेलुया. परमेश्वर म्हणत आहे, तो पितळेचा दरवाजा असू दे, ना सोन्याचा दरवाजा असू दे, ना लाकडाचा असू दे, कसला पण असू दे, लोखंडाचा, मी काय करीन, तो तोडून फोडून टाकीन, पण मी तुझ्यासाठी दरवाजा उघडणार या वर्षात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या वर्षात परमेश्वर दरवाजा उघडणारच आहे आणि आम्हाला आशीर्वादित करण्यासाठी. प्रेज गॉड. हे झाला पितळेचा दरवाजा. झालं काय, भरपूर संकट आहेत. काय काय लागलं, पहिला काय लागलं, उंच सकल, ते देवानं सपाट केलं. पुढे जा गेल्यानंतर पितळाचा दरवाजा लागला, देवानं काय केला, फोडून टाकलं. आता पुढे काय, पुढे काय बघूया. या ठिकाणी सांगितलंय वचन 2 वचनामध्ये सांगितलंय की लोखंडाचे अडसर मोडून टाकीन. लोखंड, जाड लोखंड पण लागणार आहे. आणि हा लोखंड लागणार आहे. कदाचित ते जाड लोखंड तोडण्याची ताकद आमच्यामध्ये नसणार, म्हणून देव म्हटला मी तुझ्या पुढे चालेन. हालेलुया. जर का मोठं लोखंड लागलं, लोखंड काय कठीण दाखवते, बरोबर आहे. लोखंड काय कठीण आहे. कठीण म्हणजे काय माहिती आहे की अशक्य स्थिती, कठीण परिस्थिती. पुढे जर कठीण परिस्थिती लागलीच, जानेवारी महिन्यात असू दे किंवा फेब्रुवारी महिन्यात असू दे किंवा मार्च मध्ये असू दे, जून मध्ये असू दे, लक्षात घ्या, जून महिन्यात कदाचित पितळेचा दरवाजा लागेल. देव तो फोडायला तयार आहे. कदाचित फेब्रुवारी मध्ये उंच सकल लागल, परमेश्वर ते सपाट करायला तयार आहे. हॅलो, पुढे नोव्हेंबर मध्ये काय लागेल, लोखंड, कठीण लोखंड लागेल, कठीण परिस्थिती. पण परमेश्वर काय म्हणतोय, ते कठीण लोखंड सुद्धा मी मोडीन तुमच्यासाठी. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हे परमेश्वराचं अभिवचन आहे तुमच्या माझ्यासाठी 2026 मध्ये. म्हणून लोखंडाला घाबरू नका, पितळेला घाबरू नका आणि उंच सकलला पण घाबरू नका. परमेश्वर सपाट करेल, परमेश्वर तोडून मोडून टाकेल, परमेश्वर आमच्यासाठी दार उघडून आपल्याला आशीर्वादित करणार आहे. हालेलुया. तो म्हणतोय आता पुढे आणखी नाही, पहा त्या वचनामध्ये पुढे गेल्यानंतर वचन 3, तुला अंधार, अंधारातील निधी, अंधार पण येणार आहे. काय, पहिलं काय, उंच सकल, त्याच्यानंतर पितळी दरवाजा, त्यानंतर लोखंड, आणि मग त्याच्यानंतर काय येणार आहे, अंधार जरी आला घाबरू नका, परमेश्वर आमच्या पुढे आहे. आम्ही कोणाच्या मागे आहे, येशूच्या मागे आहे आपण. प्रेज गॉड. तो म्हणतोय त्या अंधारातील निधी आणि गुप्त स्थळी लपलेले धन मी तुला देईन. हालेलुया, हालेलुया. अशाच गोष्टी तुम्ही 2026 मध्ये पाहणार. हालेलुया. पण विश्वासानं तुम्ही देवाची वाट पहा. देवाला म्हणा की प्रभू, आर्थिक दरवाजा तू माझ्यासाठी उघडलायस, मी वाट पाहिन. आमेन. हालेलुया. चौथी गोष्ट आहे की आपण पाहूया की परमेश्वर आणखीन कोणता दरवाजा आमच्यासाठी उघडणार आहे. तर ह्या ठिकाणी सांगितलं आहे की परमेश्वर आम्हाला नोकरी आणि उज्ज्वल भविष्यासाठी परमेश्वरानं आपल्यासाठी दरवाजा उघडलेला या वर्षामध्ये. हालेलुया. जॉबसाठी, कामासाठी जे धडपडत आहेत, प्रियानो, तुमच्यासाठी देवानं कामाचा दरवाजा आज या वर्षात उघडलेला आहे. हालेलुया.
तुम्हाला सांगतो, या वचनात सांगितलेलं आहे स्तोत्र 90:17, ह्या वचनाप्रमाणे तुम्ही देवाकडे प्रार्थना करा आणि तुमचं कामाचं दार सुद्धा परमेश्वर उघडेल. हालेलुया. तर काय आहे बघा, या ठिकाणी 90:17 प्रमाणे आपल्याला प्रार्थना करायची आहे. काय करायचे आहे की परमेश्वर जो आमचा देव, त्याचा प्रसाद आमच्यावर हो आणि आमच्या हातचे काम आमच्यासाठी सिद्धीसने, आमच्या हातचे काम सिद्धीसने. हालेलुया. देवाकडे हीच प्रार्थना करायचं आहे की प्रभू, आमच्या हातचं काम ह्या वर्षात तू सिद्धीसने, आणि प्रार्थना करायची आहे वचनाप्रमाणे. आणि देव कामाचा दरवाजा उघडणार आहे, नोकरीचा दरवाजा उघडणार आहे, बिझनेससाठी परमेश्वर दार उघडणार आहे आणि परमेश्वर तुमचं काम आशीर्वादित करणार आहे या वर्षामध्ये. हालेलुया. कारण देवानं ऑलरेडी दरवाजा उघडलाय आणि कोण ते बंद करू शकणार नाही. हालेलुया. अनेक जण तुमच्या विरोधात उठतील, अनेक तुमच्या कामाच्या विरोधात उठतील, अनेक जण तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करतील. म्हणजे अशा प्रकारे अनेक जण तुमचा दरवाजा बंद करायचा प्रयत्न करतील, पण कोणी पण देवाचा दरवाजा बंद करू शकणार नाही. हालेलुया. म्हणून काम, नोकरी, जॉब आणि उज्ज्वल भविष्यासाठी परमेश्वराने या वर्षात काय केलेलं आहे, ऑलरेडी दरवाजा उघडलेला आहे. अनेक वचन सांगतो, अनुवाद 8:18 मध्ये म्हटलेलं आहे, पण तू आपला देव परमेश्वर याचे स्मरण ठेव, कारण त्याने तुझ्या पूर्वजांशी शपथपूर्वक केलेला करार कायम राखण्यासाठी तोच तुला आजच्या प्रमाणे धनप्राप्ती करून घेण्याचे सामर्थ्य देईल. काम करण्यासाठी परमेश्वर या वर्षात तुम्हाला सामर्थ्य देणार आहे. हालेलुया. ह्या वर्षात तुम्ही बसून खाणार नाही, तुम्ही काम करून खाणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बसून खाण्याचे दिवस नाही ते. काम, परमेश्वर काम देणार, काम करायला सामर्थ्य परमेश्वर देणार आणि परमेश्वर उज्ज्वल भविष्य तुमचं आशीर्वादित करणार आहे. हालेलुया. बघा, काम करायला कधी आम्ही कंटाळा करू नये. बायबलमध्ये सांगितलंय की ज्याची काम करायची इच्छा नाही त्यानं खाऊ पण नाही म्हणून सांगितलंय. हालेलुया. त्याला खायचा अधिकार नाही. देवाची इच्छा आहे की तुम्ही काम करावं. देव कामाचा दरवाजा उघडायला तयार आहे. हालेलुया. आम्ही पडल ते काम. एक व्यक्ती आहे प्रियानो, की मला त्या व्यक्तीबद्दल माहिती आहे की स्वतः तो व्यक्ती एवढा कष्टाळू आहे, एवढा कष्टाळू की अनेक जबाबदाऱ्या तो पार पाडतो, अनेक जबाबदाऱ्या पार पाडतो. तर ती बेंगलोरमध्ये व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती अशी आहे की त्या व्यक्तीच्या 3 कंपन्या आहेत. किती? 3 कंपन्या आहेत. 3 कंपन्यामध्ये मोठमोठ्या कंपन्या आहेत आणि त्या 3 कंपन्या मस्तपैकी चालू आहेत. त्या 3 कंपन्या तो एकटा हँडल करतोय. झालं. आता लक्ष द्या, या ठिकाणी काय की 3 कंपन्याच नाही, आणखीन तो डॉक्टर सुद्धा आहे, अनेक पेशंट बघतो, दवाखाना पण चालू आहे. ठीक आहे, ती जबाबदारी एक. त्याच्यानंतर स्वतः 2 मुलं आहेत स्वतः त्यांना, आणखीन 2 मुलं काय घेतलेत, अडॉप्ट करून घेतलेले, दत्तक घेतलेले. ती पण चांगली नव्हे, अपंग, हँडिकॅप. आणि त्या 2 मुलांची इतकं त्यांच्यावरती प्रेम करतात ते की स्वतःच्या मुलापेक्षा जास्त, आणि त्यांची सगळी ट्रीटमेंट ते देतात, चांगलं शिक्षण त्यांना देत आहेत आणि सर्व त्यांच्या गरजा ते भागवत आहेत. ते झालं. त्याच्यानंतर ह्या एवढ्या जबाबदाऱ्या एवढ्या संपलं नाही, आणि ते पास्टर आहेत आणि त्यांच्याकडं त्यांच्या 7 ते 8 मंडळी आहेत. हालेलुया. हे सगळं कोण बघत आहे? एकटा व्यक्ती. एवढ्या जबाबदाऱ्या, एवढं काम आणि एवढं, ह्याच्यातून एक दिसतंय की ती व्यक्ती किती कष्टाळू आहे पहा. हालेलुया. जो काम करणार परमेश्वर त्याला देणार. हालेलुया. परमेश्वर त्याला भरपूर देणार. प्रियानो, आम्ही कष्टाळू असलं पाहिजे. कोणी बसून खाणार नाही, तर परमेश्वराचं काम तो परमेश्वर देणार आणि प्रत्येक वेळी काम करून तो खाणार प्रत्येक व्यक्ती. हालेलुया. तर ह्या वर्षात परमेश्वर तुम्हाला काम करण्यासाठी शक्ती देणार आहे आणि कामाचा, जॉबचा, नोकरीचा, उज्ज्वल भविष्याचा परमेश्वर दार उघडणार आहे. हालेलुया. प्रेज गॉड. हे देवाचं अभिवचन आहे, तुमच्या हृदयात तुम्ही स्वीकारा. 5वी गोष्ट, परमेश्वर आणखीन कसलं दार उघडणार आहे ह्या वर्षामध्ये? परमेश्वर अनेक विवाह आणि कुटुंबाचं दार उघडणार आहे. हालेलुया. ज्यांची लग्न झाली नाहीत, परमेश्वर त्यांना
लाईफ पार्टनर देणार आहे. हालेलुया, प्रेज गॉड. अनेक फिक्सिंग होणार आहे या वर्षामध्ये. हालेलुया. आणि परमेश्वर हे केल्याशिवाय राहणार नाही. कारण प्रियानो बघा, अनेक मुलं मुली आहेत की लग्न होत नाहीत कुठल्या कुठल्या कारणानं. कोणाचं वय होत आहे, कोणाचा हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे, मुलगीच भेटत नाही, मुलगाच भेटत नाही, वर्षानुवर्ष ते निराशामध्ये आहे. पण प्रियानो, देव अनेकांची निराशा या वर्षी दूर करणार आहे. हालेलुया. आणि परमेश्वर अनेक जोडीदार देणार आहे. तर नीतिसूत्रे 18:22 मध्ये म्हटलेलं आहे, ज्याला गृहिणी लाभते त्याला उत्तम लाभ घडतो आणि त्याला परमेश्वराचा अनुग्रह प्राप्त होतो. प्रेज गॉड. देव म्हणतो या वचनामध्ये, ज्याला उत्तम गृहिणी लाभते त्याला उत्तम लाभ घडतो. प्रेज गॉड. ज्यांची लग्न झालेले आहेत, तुमच्या पत्नीकडे पहा. ती देवाने दिलेली गृहिणी आहे आणि म्हणजेच तुम्हाला उत्तम लाभ तुम्हाला घडलेला आहे. हालेलुया, प्रेज गॉड. तुमच्या बायकोकडे बघा आणि म्हणा की ही देवाने दिलेली गृहिणी आहे आणि ती मला लाभलेली आहे आणि तो उत्तम लाभ मला आहे. हालेलुया. आणि स्त्रियांनो, आपल्या पतीकडे तुम्ही बघा आणि म्हणा की देवानं मला हा दिलेला उत्तम आशीर्वाद आहे. हालेलुया. परमेश्वरानं ही नाती जोडल्यात आणि अनेक नाती परमेश्वर या वर्षात सुद्धा जोडणार आहे आणि त्या नात्यांचा दरवाजा सुद्धा उघडला जाईल. हालेलुया. म्हणून आपल्याला चिंता करायची गरज नाही. तुमच्या नजरेत बायको कशी असेल ते महत्वाचं नाही, पण देवानं ती उत्तम गृहिणी तुम्हाला दिलेली आहे. हालेलुया. आनंदाने तिचा स्वीकार करा आणि परमेश्वर तुमचं वैवाहिक जीवन देखील ह्या वर्षात आशीर्वादित करणार आहे. हालेलुया. म्हणून या वचनात सांगितलंय, ज्याला गृहिणी लाभते त्याला उत्तम लाभ घडतो. म्हणून पती पत्नी, तुम्ही बऱ्याच गोष्टीविषयी तुम्ही चिंता करताय, हे कसं होईल, ते कसं होईल. चिंता करू नका. देवानं तुम्हाला जोडलंय. देव ह्या वर्षात देखील तुमची काळजी घेईल. हालेलुया. तुमच्यासाठी अनेक दरवाजे देवानं उघडलेत आणि परमेश्वराची इच्छा आहे की तुम्हाला आशीर्वाद करायचा आहे. प्रियनो, हे अनेक दरवाजे आपण पाहिले की देवानं ते आपल्यासाठी उघडलेले आहेत. हालेलुया. या नवीन वर्षात उघडलेत आणि देव, कारण प्रकटी 3:8 मध्ये म्हटलेलं आहे, प्रकटी 3:8 की पहा, मी तुझ्या पुढे दार उघडून ठेवला आहे, ते कोणी बंद करू शकत नाही. म्हणजे परमेश्वरानं उघडलंय म्हणजे ते उघडलेलं आहे. हालेलुया. मग ज्या गोष्टी आम्ही या ठिकाणी पाहिल्या, देवानं सेवेसाठी दार उघडलेलं आहे म्हणजे सेवा आपली वाढणार. हालेलुया. आणि देवानं पुरवठा आणि आशीर्वादाचं दार उघडलंय म्हणजे परमेश्वर या वर्षात आम्हाला पुरवठा करणार आणि अनेक आशीर्वाद आपल्याला देणार. देवानं आर्थिक आशीर्वादाचं दार उघडलंय म्हणजे परमेश्वर ह्या वर्षात आम्हाला आर्थिक पुरवठा करणार. आणि देवानं आपल्याला नोकरी आणि उज्ज्वल भविष्यासाठी दार जर उघडलंय तर या वर्षात परमेश्वर काम देणारच. हालेलुया. आणि आमचं फ्युचर देव परमेश्वर आशीर्वादित करणार. आणि देव ह्या वर्षात आपलं कुटुंब बांधणार आहे आणि देव आमचं कुटुंब देखील आशीर्वादित करणार आहे. आणि त्यासाठी देवानं सुद्धा दार उघडलेलं आहे. आता प्रियानो, महत्वाची गोष्ट, हे देवानं जे दरवाजे उघडलंय त्याचा लाभ आम्ही आमच्या जीवनात घेण्यासाठी आम्ही काय करायला पाहिजे, किंवा अनेक दरवाजे आमच्या जीवनात ओपन होण्यासाठी, उघडण्यासाठी आम्ही काय करायला पाहिजे. तर ह्या ठिकाणी 3 गोष्टी महत्वाच्या सांगतो आणि मग मी या ठिकाणी संपवतो. 3 गोष्टी महत्वाच्या आहेत की अनेक दरवाजे आमच्यासाठी उघडावेत असे तुम्हाला वाटतंय काय? अनेक आशीर्वाद आमच्याकडे यावेत असं वाटतंय काय? तुम्ही चिंतामध्ये, टेन्शनमध्ये, अनेक समस्यामध्ये आणि तुम्हाला वाटतंय काय की देवानं माझ्यासाठी दरवाजे उघडावे? तर प्रियानो, 3 गोष्टी आम्ही करायला पाहिजे. पहिली गोष्ट, अभिवचनावरती विश्वास ठेवा. जे आज मी तुम्हाला वचन दिलेलं आहे प्रकटी 3:8, आणि हे वचन तुम्ही, ह्या वचनावरती तुम्ही विश्वास ठेवा. देवानं दार उघडलंय म्हणजे दार उघडलंय. हालेलुया. आणि ह्या वचनावर तुम्ही विश्वास ठेवा. जर ह्या वचनावर तुम्ही विश्वास ठेवाल, त्या विश्वासाप्रमाणे काय होईल? घडून येईल. दुसरी गोष्ट आहे, हे अभिवचन अंतःकरणात स्वीकारा, विश्वासानं स्वीकारा. हे स्वीकारायचं आहे. हे फक्त तुमच्या डोक्यात, मनात, विश्वासात, डोक्यात नको, ते तुमच्या कुठं पाहिजे? हृदयात पाहिजे. हृदयात ते स्वीकारायचं आहे. हालेलुया. आणि तिसरी गोष्ट आहे की प्रार्थना करा आणि हे अभिवचन आमच्या जीवनावरती जाहीर करीत राहा. हालेलुया. प्रत्येक दिवशी जाहीर करा, प्रत्येक महिन्यात जाहीर करा. हालेलुया. जानेवारी महिना आला तरी प्रार्थना करा या वचनाला धरून, देवा प्रगटी 3:8 प्रमाणे तू माझ्यासाठी ह्या महिन्यात दार उघड प्रभू परमेश्वरा. हालेलुया. आणि प्रत्येक दिवशी हे वचन आपल्याला घेऊन जायचं आहे.
प्रार्थना करायचा आहे आणि हे वचन आमच्या जीवनावरती जाहीर करायचं आहे. हालेलुया. प्रियानो, आज मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे आणि प्रत्येक कुटुंबासाठी प्रार्थना करणार आहे आणि हे वचन तुमच्या कुटुंबावरती, तुमच्या लेकरावरती आणि तुमच्या जीवनावरती मी जाहीर करणार आहे. हालेलुया. जेणेकरून ह्या वचनाप्रमाणे प्रभू येशू तुमच्यासाठी ह्या वर्षामध्ये अनेक दरवाजे ओपन करणार आहे. हालेलुया. तुम्ही साक्षी द्याल ह्या वर्षाच्या डिसेंबरला शेवटी तुम्ही साक्षी द्याल की देवानं माझ्यासाठी हा दरवाजा उघडला, माझ्यासाठी हा दरवाजा उघडला आणि असं आशीर्वादित केला, तसा आशीर्वाद केला. तुमच्या मुखानं तुम्ही कबूल करा. हालेलुया. काय तुम्ही तयार आहात? हालेलुया. तर देव करो हे वचन आशीर्वादित करो आणि ह्या नवीन वर्षात अनेक दरवाजे देव तुमच्यासाठी ओपन करो. प्रेज गॉड. हालेलुया. देव तुम्हाला आशीर्वादित करो. थँक यू लॉर्ड जीसस. वर्शिप यू लॉर्ड गॉड.